नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. एमएसटी सीटी 2026च्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत, ठीक आहे, 100% गॅरंटी देऊन सांगतो मी. प्रत्येक रिसर्च तुम्हाला दाखवेल बाळांनो, हे प्रश्न काय येणार आहेत, 100% येण्याचे चान्सेस आहेत, हे प्रूव्ह करून देईल बाळांनो. ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो. तुमचे फ्री मार्क्स असणार आहेत सीईटीच्या पेपरमध्ये. या प्रश्नांची, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. 80 ते 90 मार्क तुम्ही आणू शकता. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर बाळांनो ज्योत्स्ना आयरे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओ मधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. सबस्क्राईब या पर्पजने करा, जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहील. ठीक आहे, तुमची पूर्ण काउन्सिलिंग मी करून देईल. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, आता बघा बाळांनो, काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बाळांनो, एक सोपी गोष्ट मी तुम्हाला समजेल. जर तुम्हाला 95% आणायचे एमएसटी सीईटी मध्ये, तर तुम्हाला कमीत कमी 100 मार्क आणावे लागतील. जर तुम्ही 100 मार्क घेऊन आले 200 पैकी, ठीक आहे, तुम्ही आरामात 95% घेऊन येणार बाळांनो. आणि 100 मार्क आणण्यासाठी जर मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथचं एक्झाम्पल घेऊ तुम्हाला, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, ठीक आहे, फिजिक्स मध्ये जर तुम्ही 25 प्रश्न सोडवले, ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही 25 प्रश्न सोडवले आणि मॅथ्स मध्ये जर तुम्ही 25 प्रश्न सोडवले बाळांनो, तुम्ही आरामात 100 मार्क्स घेऊन येणार. कारण फिजिक्सचा एक प्रश्न 25 मार्काला, ठीक, म्हणजे 25 मार्काचे प्रश्न झाले, हे 25 मार्काचे आणि हे 50 मार्काचे बाळांनो. ठीक आहे, कारण मॅथचा एक प्रश्न 2 मार्काला येतो. तर तुम्ही आरामात 100 मार्क घेऊन येणार बाळांनो. म्हणजे आपलं मेन गोल काय आहे बाळांनो, 25 प्रश्न आपल्याकडनं सॉल्व्ह झाले पाहिजे प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये. ठीक आहे, आता या 25ला आहे ना, मी 2 याच्यात डिवाइड करतो बाळांनो. 20 प्रश्न आणि 5 प्रश्न. हे जे 5 प्रश्न आहे ना, तुम्ही आरामात तुक्काने सॉल्व्ह करू शकता. ते कसे सोडवायचे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो. पण आता आपलं फोकस काय बाळांनो, या 20 प्रश्नांना सोडवायचं आहे. आणि हे 20 प्रश्न फक्त 5-5 चॅप्टर जरी केले ना बाळांनो, तरी तुमचे 20 प्रश्न तुमचे होऊन जाणार आहेत. आणि त्या 5-5 चॅप्टरचे कोणते प्रश्न येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आता बघा बाळांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, फिजिक्स बद्दल जर बोलायला झालं, ठीक आहे, फिजिक्सचे 5 चॅप्टर कोणते आहेत? रोटेशन आहे बाळांनो तुमचं, ठीक आहे, केटीजी आहे तुमचं, थर्मोडायनामिक्स आहे तुमचं, है ना, फ्लुइड्स आहे बाळांनो तुमचं, आणि तुमचं आहे बाळांनो वेव्ह ऑप्टिक्स, है ना. त्याच जागेवर केमिस्ट्री बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, तुमचं थर्मोडायनामिक्स आहे तुमचं, है ना, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, है ना, त्यानंतर तुमचं सॉलिड स्टेट आहे, त्यानंतर तुमचं 16, 17, 18 एलिमेंट्स आहे बाळांनो, त्यानंतर तुमचं ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे आणि अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. हे 6 चॅप्टर केलं झालं तुमचं, है ना. त्याच जागेवर मॅथ्स बद्दल बोलायला झालं बाळांनो, मॅथ्स मध्ये तुमचं वेक्टर, त्यानंतर तुमचं 3D लाईन अँड प्लेन, है ना, त्यानंतर तुमचा ट्रिगो, त्यानंतर डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, मॅट्रायसेस. दॅट्स इट. इतकं एवढं केलं, तुमचे 25 क्वेश्चन प्रत्येक विषयात सॉल्व्ह होत आहे बाळांनो. तुमचे 100 मार्क्स आरामात येणार आहेत. आता या चॅप्टर्स मधले कोणते प्रश्न येणार ते तुम्हाला सगळे दाखवतो मी. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, राष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सेम टू सेम प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट 1 मध्ये दिसतील बाळांनो, अटेम्प्ट 2 मध्ये दिसतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट 1 ला पण कामात येणार आहे, अटेम्प्ट 2 ला पण कामात येणार आहे बाळांनो. मॅक्झिमम विद्यार्थी लास्ट इयर तुम्ही चेक करू शकता, सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, व्हीजीटी, बालचिन, पीएचडी, बीआयटी, केसोमॅटी, सांगित, आडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेत. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. फक्त विश्वास ठेवा बाळांनो, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन इथूनच येतील. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता या चॅप्टरचे कोणते प्रश्न तुम्हाला करायचे बाळांनो, याच्याविषयी आपण बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय बोललो होतो बाळांनो, रोटेशनल मोशन, है ना. रोटेशनल मोशन मधून मी तुम्हाला क्वेश्चन कुठून येतात बाळांनो, रोटेशनल मोशन बद्दल जर बोलायला झालं तर फक्त 3-4 ठिकाणून प्रश्न येतात बाळांनो. सगळ्यात पहिली गोष्ट मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यानंतर तुमचा टॉर्क वरती प्रश्न असतो, कायनेटिक एनर्जी वरती प्रश्न असतो बाळांनो तुमचा, आणि त्यानंतर तुमचा प्रश्न असतो याच्यावरती अँग्युलर मोमेंटम वरती. या 4 टॉपिक मधूनच प्रश्न येतो रोटेशन मध्ये. तुम्ही जाऊन चेक करा मागच्या 3 वर्षाच्या पेपरमध्ये, मला फक्त दाखवून द्या की या चॅप्टरवरचा प्रश्न आला आणि सर तुम्ही चुकीचं सांगताय, मी ऍग्री करून घेईन. ठीक आहे, आता मी तुम्हाला काही गोष्टी मला सांगू इच्छितो, है ना. आता या 4 टॉपिक मधले कोणते प्रश्न, आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा प्रश्न बाळांनो 16 वेळा रिपीट झालेला आहे ऍज इट इज. ठीक आहे, त्यानंतर अँग्युलर मोमेंटमचा हा प्रश्न बाळांनो 13 वेळा रिपीट झालेला आहे बाळांनो. मग हा करून नको ठेवायला का बाळांनो? ऍज इट इज येण्याचे चान्सेस आहेत का यावर्षी? हा किंवा नाही सांगा मला. डेफिनेटली आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2 प्रश्न आहेत, ए आणि बी प्रश्न आतापर्यंत कधीच आला नाही. मग तो प्रश्न तुम्हाला आता प्रिपेअर करायचा आहे शेवटच्या क्षणी. होता ना, पूर्ण वर्ष होतं तेव्हा केला असता बी प्रश्न प्रिपेअर. आता कमी दिवस उरले तरी तुम्हाला बी प्रश्नामध्ये डोकं घालायचंय. त्यापेक्षा ए प्रश्न करा ना, जो 16 वेळा विचारलाय, 13 वेळा विचारलाय, 12 वेळा विचारलाय, त्या प्रश्नाला करा ना. येण्याचे चान्सेस कोणाचे आहेत? याचे आहेत की याचे आहेत? ऑब्व्हियसली एचे आहेत. प्लीज समजून घेत जा या गोष्टींना. ठीक आहे, अँग्युलर मोमेंटमचा प्रश्न 13 वेळा विचारलाय. त्यानंतर तुम्ही हा सॉलिड सिलेंडरचा प्रश्न बाळांनो, कायनेटिक एनर्जी मी तुम्हाला बोललो होतो, रोटेशनचे प्रश्न कुठून येतात. ठीक आहे, हा प्रश्न बाळांनो तुमचा 12 वेळा विचारलाय बाळांनो, है ना, ऍज इट इज विदाउट चेंजिंग व्हॅल्यू.
अजून कुठून बोललो तुम्ही रोटेशनमध्ये प्रश्न कुठून येणार आहे टॉर्कवरती है ना, टॉर्कवरती बोललो होतो. टॉर्कचा हा प्रश्न बाळांनो करून ठेवा, गॅरंटी सांगतो हा प्रश्न येईल है ना. व्हॅल्यू चेंज होऊ शकतात ॲग्री, पण लॉजिक माहीत राहिलं तुम्ही सॉल्व्ह करून घेणार. तर आता दुसरं चॅप्टर आहे आपलं कोणतं केटीजी बाळांनो. केटीजी मधून कुठून प्रश्न येतात बाळांनो, ब्लॅक बॉडीवरती एक प्रश्न येईल तुमचा, इफिशियन्सीवरती एक प्रश्न येईल तुमचा, RMS स्पीडवरती एक प्रश्न येईल बाळांनो, तुमचा डिग्री ऑफ फ्रीडमवरती एक प्रश्न येईल. त्याचे काही एक्झाम्पल्स मी इथं घेऊन आलो. ब्लॅक बॉडीचा हा प्रश्न बघा बाळांनो 8 ते 10 वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ इफिशियन्सीचा प्रश्न बघा बाळांनो 13 वेळा विचारला आहे हा प्रश्न ॲज इट इज है ना. तर प्लीज RMS स्पीडचा हा प्रश्न बघा, सगळ्यात जास्त रिपीट होणारे हे प्रश्न आहेत बाळांनो. ठीक आहे, तर हे झाले तुमचं केटीजी बाळांनो. त्यानंतर आता आपलं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मधून प्रश्न कुठून येतात, डेल जी, डेल एस, डेल क्यू, डेल एस त्याच्यामधले प्रश्न येतात. त्यानंतर तुमचा प्रश्न येईल वर्क डनचा न्यूमेरिकल, त्यानंतर वर्क थर्मो प्रोसेसेसवरती प्रश्न येईल, त्यानंतर PV डायग्रामवरती प्रश्न येईल. हे सगळे प्रश्न झाले तुमचे थर्मोडायनामिक्सचे. आता तिथं तुम्ही बघा थर्मो प्रोसेसचा प्रश्न आला बघा इथं आयझोथर्मल प्रोसेसचा है ना. हा प्रश्न 15-16 वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर हा PV डायग्रामचा प्रश्न बघा बाळांनो, प्रत्येक पेपरमध्ये मागच्या वर्षीच्या जेवढ्या पण शिफ्ट झाल्या बाळांनो तुम्ही चेक करून घ्या, प्रत्येक पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हा एडियाबॅटिक आयझोथर्मलचा प्रश्न बाळांनो, थर्मो प्रोसेसचा प्रश्न बोललो ना मी येणार आहे. हा प्रश्न P आणि V चा ग्राफ, PVT चा ग्राफ, बेसिकली PVT चा ग्राफ. प्लीज या प्रश्नांना करून ठेवा, येणार आहेत प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुमचं नेक्स्ट चॅप्टर कोणतं आहे तुमचं फ्लुइड्स. फ्लुइड्स मधून प्रश्न कुठून येतात बाळांनो, एक तर तुमचा येईल कॅपिलरी ट्यूब वरती, एक तुमचा येईल बाळांनो सरफेस एनर्जी वरती, बबल ड्रॉप वरती एक प्रश्न येईल, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी वरती एक प्रश्न येईल बाळांनो. बरोबर, हा प्रश्न झाला तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा बघा हा प्रश्न है ना, अँगल ऑफ कॅपिलरी ट्यूबचा प्रश्न है ना, 100% गॅरंटी देतो हा प्रश्न येणार आहे ना. त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो वर्क डनचा प्रश्न है ना, वॉटर ड्रॉपलेटचा प्रश्न बोललो ना मी आता, वॉटर ड्रॉपलेटचा प्रश्न येणार आहे, हा 100% प्रश्न येईल बाळांनो है ना. त्यानंतर तुम्ही प्रश्न बघू शकता सरफेस एनर्जीचा प्रश्न, मी बोललो तुम्हाला सरफेस एनर्जीचा प्रश्न येणार आहे. त्यानंतर जस्ट अ सेकंड काय झालं, हा त्यानंतर तुमचा हा प्रश्न ठीक आहे, हे झालं तुमचा फ्लुइड्स. फ्लुइड नंतर तुमचं लास्ट चॅप्टर कोणतं बोललो मी फिजिक्समध्ये वेव्स. वेव्स मधून प्रश्न कुठून येणार आहेत बाळांनो, तुमचा फ्रिक्वेन्सी रेशिओ बिना एक पेपर दाखवून द्या ज्याच्यात फ्रिक्वेन्सी रेशिओचा प्रश्न आला नाही, 100% प्रश्न येतो है ना. हा फ्रिक्वेन्सी रेशिओचा प्रश्न बाळांनो, फ्रिक्वेन्सी रेशिओचा हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्यानंतर SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड वेव्ह वेलॉसिटीचा हा प्रश्न, लॅम्डाचा प्रश्न 100% तुमचा येणार आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं फिजिक्स बाळांनो. गोष्ट समजली. आता हे फिजिक्सचं मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता केमिस्ट्रीचे डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन दाखवतो बाळांनो. ठीक आहे, केमिस्ट्रीमधलं पहिलं चॅप्टर कोणतं आहे बाळांनो तुमचं, कोणतं आहे तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सॉरी थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा हा एक प्रश्न हे 2 प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे आहेत बाळांनो. 100% गॅरंटी देऊन सांगतो हे प्रश्न दोघं येणार आहेत. व्हॅल्यू चेंज होऊ शकतात पण हे सेम कॉन्सेप्टचे प्रश्न तुमचे असणार आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर स्टँडर्ड EMF है ना, स्टँडर्ड EMFचा प्रश्न 100% येणार आहे, हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे बाळांनो. त्यानंतर कंडक्टिव्हिटीचा प्रश्न तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधून हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्यानंतर सॉलिड स्टेटमधला नंबर ऑफ युनिट सेलचा हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्यानंतर टोटल व्हॉल्यूमचा सॉलिड स्टेटचा प्रश्न हा तुम्हाला करून ठेवायचा आहे बाळांनो. त्यानंतर हा प्रश्न झाला तुमचा याचा ग्रुप 16, 17, 18 एलिमेंटचा बाळांनो. ठीक आहे, याला तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे स्टेटमेंटचा प्रश्न तुम्हाला ग्रुप 16, 17, 18 एलिमेंटचा व्यवस्थित करून ठेवायचा आहे. त्यानंतर एसओ बॉन्डवरती प्रश्न 100% एक पेपर दाखवून द्या ज्याच्यावरती एस डबल बॉन्डचा प्रश्न आलेला नाहीये, 100% प्रश्न येतो. प्लीज याला करून ठेवा है ना. त्यानंतर स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट हा कसला प्रश्न आहे बाळांनो तुमचा आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंटचा, 100% प्रश्न हा येणार आहे. त्यानंतर आयोनायझेशन इंथल्पीचा ट्रेंड, प्रत्येक वर्षी आयोनायझेशन इंथल्पीचा ट्रेंड विचारलाय बाळांनो, या ट्रेंडला व्यवस्थित करून ठेवा, प्रत्येक वर्षी विचारलाय. ठीक आहे, त्यानंतर कॉमन नेम ऑफ बेन्झिन 1 डायॉल. ठीक आहे, हे तुम्हाला लर्न करून ठेवायचं आहे, 100% गॅरंटी देतो हा प्रश्न तुमचा असेल. तुम्ही लास्ट इयरचे पेपर दाखवून द्या ज्याच्यात कमीत कमी 13-14 शिफ्टमध्ये हा प्रश्न आलेला आहे बाळांनो. त्यानंतर आयडेंटिफाय द रिएजंट युझिंग रोझनमूंड, नेम रिएक्शन, रोझनमूंड, रेमर टायमर, कॅनिन्स ॲरो, अल्डॉल कंडेन्सेशन, हे 4 इम्पॉर्टंट आहेत. याच्यामधून एक प्रश्न पक्का येणार, त्यापैकी रोझनमूंड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा हायस्ट बॉइलिंग पॉईंटचा ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन एलिमेंटचा प्रश्न आहे. त्यानंतर हा तुमचा EN रूलचा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा प्रश्न बाळांनो. त्यानंतर वीक फील्डचा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे झाले तुमचे केमिस्ट्रीचे. मॅथ्स बद्दल बोलायचं झालं बाळांनो, व्हॅल्यू ऑफ अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. ठीक आहे, हा वेक्टरचा प्रश्न झाला, हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न कमीत कमी 22 ते 23 वेळा रिपीट झालेला असेल आतापर्यंत ॲज इट इज प्रश्न. त्यानंतर अँगल बिटवीन द हे तुमचा हा पण टेट्राहेड्रॉनचा प्रश्न, एक तर टेट्राहेड्रॉन विचारतात, एक तर पॅरालेलोपॉइड विचारतात. ठीक आहे, मॅक्झिमम टाइम 90% टाइम टेट्राहेड्रॉन विचारतात. जर टेट्राहेड्रॉन नाही आलं बाळांनो, टेट्राहेड्रॉन नाही आलं तर काय विचारणार, पॅरालेलोपॉइड हा प्रश्न तुमचा पक्का असणार आहे है ना.
त्यानंतर कोलिनियर वेक्टर डेफिनेटली 100% क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मधून अशा पद्धतीचे प्रश्न सगळ्यात जास्त इन्क्लूड करायला लागलाय सीईटीसीला आता है ना. अंडर साइन एक्स प्लस कॉस अंडर साइन एक्स प्लस अंडर साइन एक्स प्लस अंडर साइन एक्स प्लस अंडर साइन एक्स साइन एक्सच्या जागेवर कॉस एक्स बी करू शकतात है ना. तुम्हाला हे ऑप्शन्स बघून ठेवा है ना. त्यानंतर अशा पद्धतीने बघा ही एक प्रश्न खूप जास्त इन्क्लूड करतं सीईटीसीला आता. त्यानंतर मॅट्रायसेसवरती अशा पद्धतीचा प्रश्न तुमचा येऊ शकतो बाळांनो, व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर टॉटोलॉजी किंवा कॉन्ट्रापॉझिटिव्हचा एक प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो. एक वर्षी टॉटोलॉजी विचारतात, एक वर्षी कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारतात. एक वर्षी टॉटोलॉजी विचारतील, एक वर्षी कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारतील. दोघांना करून ठेवायचंय. त्यानंतर मॅट्रायसेसचा हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. मॅट्रायसेस इथं आता काय झालं, मॅट्रायसेस पण कव्हर झालं, ट्रिग्नोमेट्री पण कव्हर झालं. असा अप्रोच सीईटीसीएल जास्त घेतं बेसिकली. त्यानंतर कोऑर्डिनेट्स हा तुमचा लाईन अँड प्लेनचा प्रश्न बाळांनो फिक्स प्रश्न येणार आहे. त्यानंतर हा लाईन अँड प्लेनचा प्रश्न फिक्स डिस्टन्स फॉर्म्युलाने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे बाळांनो. अशा पद्धतीने तुमचं मॅथचे जेवढे पण इम्पॉर्टंट होते ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बाळांनो. फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे जे पण प्रश्न येऊ शकतात 100% येण्याचे चान्सेस आहेत ते आपण सगळे कव्हर केले. मी गॅरंटी देतो जर तुम्ही एवढे जरी प्रश्न व्यवस्थित केले बाळांनो, जस्ट अ सेकंड, एवढे जरी प्रश्न व्यवस्थित केले तुमचे 80 ते 90 मार्क कुठे गेले नाही बाळांनो. 80 ते 90 मार्क आरामात तुम्ही करून येणार. अराउंड मी किती तुम्हाला 30 प्रश्न सांगितले असतील आता है ना. 30 पैकी समजा 20 मी फिजिक्स केमिस्ट्री सांगितले, 20 मार्काचे झाले आणि ते 20 मार्काचे मॅथचे, 40 मार्काचे तर मी तो तुम्हाला सांगितले. काही तुक्के लागतील, काही स्ट्रॅटेजीज लागतील. 80-90 मार्क आणणं सोपं आहे बाळांनो. ठीक आहे. जर तुम्ही हार्ड वर्क जरी नाही केलं ना, स्मार्ट वर्कने सुद्धा येऊ शकतात. गोष्ट समजते है ना. या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टमध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न इथूनच येतील. ठीक आहे. वेळ निघून जाईल तेव्हा तुम्ही एनरोल करणार, त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला. हा क्रॅश कोर्स मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट 2ला पण कामात येणार आहे. नक्कीच एनरोल करा. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.